आपण सध्या चिपळूणमध्ये आहोत आणि चिपळूणमध्ये इंटरेस्टिंग निवडणूक आहे। याच्यामध्ये माजी आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत ते रमेशभाई कदम असतील किंवा शिवसेनेचा नवीन चेहरा अजूनसुद्धा डिक्लेअर झालेला नाही आहे। त्यातून एक विशेष म्हणजे नवा चेहरा आपल्या समोर पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय, तो म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम हे सुद्धा इच्छुक आहेत। कदम, सर्वप्रथम म्हणजे जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। थँक्यू। सध्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीची तारीखही डिक्लेअर झालेली आहे। सध्या तुमचं नाव चर्चेत आहे, युवा पिढीमध्ये सध्या जोर आहे तुमच्या नावाचा। काय एकंदर काय इच्छुक आहात तुम्ही या उमेदवारीसाठी? मुळामध्ये आता गेले 7-8 वर्ष नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन झालेले नाहीत आणि यामध्ये मधल्या काळामध्ये प्रशासकीय सगळी कारभार सुरू होता। अनेक निर्णय झाले, काही निर्णय चांगले, काही निर्णय वादग्रस्त ठरले, परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासन असं एकत्र काम समन्वयाने करायचं असेल ती यंत्रणा काही काळामध्ये नव्हती। आता या निमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इलेक्शन्स होत आहेत, पण गेली काही वर्ष म्हणजे हा पॅटर्न सगळीकडेच असेल म्हणा, तेच चेहरे समोर येत आहेत सगळीकडे आणि त्याच चेहऱ्यांची चर्चा, तेच चेहरे राजकारणामध्ये येतात। लोकांच्या अशा अपेक्षा होत्या। मी जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, जसं तुम्ही आता म्हणालात की सगळ्याच गोष्टी समाजामध्ये आपण स्वतःहून करणं आणि काही लोकप्रतिनिधींनी करणं यामध्ये फरक आहे। तर मी असा एक जसा आढावा घेतला किंवा आपण एक सर्वे म्हणू, तर लोकांकडून अपेक्षा काहीतरी बदल हवा, एक चांगला चेहरा पुढे हवा। चिपळूण हे सांस्कृतिक राजधानी आहे, चिपळूण हे वेगळ्या दृष्टीने एक प्रगत असं शहर आहे। या शहराला काहीतरी पुढे नेण्यासाठी एक चांगला चेहरा असावा अशी लोकांची अपेक्षा होती। मला वाटलं कुठेतरी आपण या गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा मी विचार करून इथपर्यंत या निर्णयापर्यंत आलो आहे। आपण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहात आणि त्यासाठी आपली तयारीसुद्धा सुरू आहे। नेमके या चिपळूण शहरामध्ये नक्की कोणती तुम्ही प्रश्न घेऊन उतरणार आहात? मुळामध्ये आपल्याला पण माहिती आहे की चिपळूण शहर हे गेल्या काही वर्षामध्ये अतिशय वेगाने वाढलं होतं, परंतु मधल्या काही 7-8 वर्षामध्ये त्याची वाढ खुंटली। त्यामध्ये 2021ला मोठा पूर आला, महापूर येऊन गेला आणि चिपळूण उद्ध्वस्त झालं जवळजवळ। ते हळूहळू पुन्हा 2-3 वर्षामध्ये अनेक लोकांच्या सहकार्यातनं, महाराष्ट्राच्या मदतीच्याने पुन्हा बसू लागले, परंतु महापुराचा किंवा पुराचा प्रश्न पूर्णपणे निघाला नाही। त्याच्यावर उपाययोजना शासनाने केला। मी स्वतः त्या समितीमध्ये होतो, काम करतोय किंवा शासनाच्या समितीवर पण मी काम केलं आहे, परंतु मुख्य जो प्रश्न आहे चिपळूण बाजारपेठ किंवा अस्वस्थता पुराचा प्रश्न तो पूर्णपणे निघाला नाही। भाग 1 भाग 2 असा आहे, या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की जलसंपदा विभागाने हरित लवादाच्या निर्देशानुसार लाल रेषा आणि निळा रेषा आखलेल्या आहेत। त्यामुळे काय आहे, चिपळूण शहराची जी मोठी वाढ अपेक्षित आहे सगळ्या पद्धतीने ती कुठेतरी खुंटली। या विषयावर जर तुम्हाला काम करायचं असेल कुठच्याही इथल्या नगराध्यक्षपदाच्या माझं, त्यातला तो टेक्निकली किंवा त्याला प्रशासकीय अनुभव पाहिजे, माहिती पाहिजे, त्याला काही शहराचे किंवा शहराच्या बाजूचे किंवा जे कायदे आहेत या संदर्भातले नगरपालिका असो किंवा अन्य पर्यावरणाच्या दृष्टीने जे कायदे आहेत हे सर्व कायद्यांची माहिती पाहिजे आणि तो त्या पातळीवर जाऊन त्या विषयाची मांडणी केली पाहिजे। मला वाटतं ह्या सर्वाचा मी काही वर्ष अभ्यास करतो आहे। मी असं म्हणणार नाही की मी त्यातला एक्सपर्ट आहे, तर मी यामध्ये लायक उमेदवार मला स्वतःला समजतो। गेल्या काही वर्षामध्ये चिपळूण शहरामध्ये महापूर आला होता, महापुराचा फटका बसला होता। त्यावेळेस एक चिपळूणची समिती तयार झाली होती, बचाव समिती, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अग्रस्थानी होतात, पदावरती होतात। त्यावेळेस चिपळूण शहर तुम्ही पूर्णतः पिंजून काढलेले आहेत। लोकांच्या गरजा काय आहेत या तुम्हाला माहिती आहेत। त्या समितीमध्ये तुम्ही सहभागी होतात, त्याचा कितपत तुम्हाला फायदा होणार आहे? फायदा म्हणण्यापेक्षा याचा म्हणजे मी ह्याचा काही राजकीय हे म्हणत नाही। मी आधीच अगोदर क्लिअर केलं आहे की मी नॉन पॉलिटिकल पर्सन आहे। मी राजकारणात येतो आहे म्हणजे हे मी अपक्ष म्हणून येतो आहे। मी कुठच्याही पक्षाच्या ह्याला मी जाऊन बांधणी केलेली नाही। अपक्ष उभा राहतो आहे तो सामाजिक कार्यकर्ता किंवा एक वरिष्ठ पत्रकार म्हणून, पण लोकांच्या प्रश्नाची तेव्हा मला झळ समजू शकली की ज्या प्रभागात आम्ही जाऊन काम केलं आहे आणि नंतर आपण त्याच्यानंतर एक मोठं आंदोलन उभं केलं महाराष्ट्रात। जवळजवळ 30 दिवस ते आंदोलन सुरू होतं। त्याच्यानंतर मी मोडक समितीवर काम केलं, त्याच्यानंतर आपण अभ्यास केला, पूर गट जो स्थापन केला सरकारने,
त्यामुळे त्या ह्याला लोकांपर्यंत पोचल्यानंतर लोकांना लक्षात आलं की काम करणारी माणसं कोण आहेत. त्यामुळे कदाचित अशी शक्यता आहे किंवा मला असा एक आशावाद आहे की लोक ह्या पद्धतीने विचार करू शकतील. आता ते किती सकारात्मक विचार करतील हे मी आत्ताच काही गणित सांगू शकत नाही, परंतु मला वाटते ते करतील असा मला विश्वास आहे. एकीकडे जर बघितलं तर सिटिंग आमदार राष्ट्रवादीचे आहेत, अजित पवार गटाचे शेखर निकम असतील किंवा राष्ट्रवादीचा गड इथं बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर काही काळानंतर भाजपसुद्धा या ठिकाणी बरोबर ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे. अशा वेळेस दोघांचं आव्हान आपल्यासमोर कसं असणार आहे? नाही, ज्या रमेश कदमांचं नाव घेतलं ते माझे आमदार आहेत, ते नगराध्यक्ष पण होते या अगोदर आणि त्यांचा आवाका मोठा आहे. मी त्याबद्दल काय त्या प्रश्नावर मी येतोय. पण पहिले हे जे दोन पक्ष आहेत, आता सध्या बलाढ्य पक्ष आहेत, भाजपची संख्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची, या दोघांच्या समोर तुम्हाला कसं जावं? मुळात म्हणजे भाजपने आजच्या घडीची जी मला माहिती आहे ते भाजपने महाविकास म्हणजे महायुती झालेली नाही आहे, युती झालेली आहे ती भाजपबरोबर झाली आहे. म्हणजे शिवसेनेची शिंदे गटाची युती भाजपबरोबर झाली आहे. त्यामुळे या घडीपर्यंत अशी बातमी आहे की शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार फायनल झालेला आहे आणि तो भाजपला मान्य आहे. थोडंसं आत बाहेर कुरबुरी सुरू आहेत. आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही म्हणता तसं जो उभाटा जी काय कुरबुरी असेल किंवा अंतर्गत नाराजी असेल त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल, फायदा होऊ शकतो. कारण काय लोकांमध्ये एक विचार करायला आपण पर्याय देतोय. मुळात ऑप्शन दिला तर त्याचा बेनिफिट होऊ शकतो, पण ऑप्शनच दिला नाही तर बेनिफिट होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. ह्या कुरबुरीचा होऊ शकतो कारण भाजप म्हणा अन्य त्याचे सहयोगी मित्रपक्ष आहेत त्यांना सगळ्यांनाच हे काही मान्य आहे अशातला भाग नाही आहे, जरी वरवर सगळे गोळ असले तरी. दुसरा मुद्दा आहे तो ह्यांचा अजित पवार गटाचा, ते तर वेगळेच होत आहेत, त्यांचा वेगळा उमेदवार उभा राहील अशी शक्यता आहे आजच्या तारखेपर्यंत. उद्या जाऊन आणखी काय झालं तर परत नवीन आव्हान तयार होईल असं मला वाटतं. नक्कीच, कारण अजित पवार गटाकडनं मिलिंद शेठ कापडी जे होते ते सुद्धा जरा असे नाराज दिसत आहेत कारण त्यांनी एवढ्या वर्ष आमदारांसोबत, त्यामुळे तो एक तुम्हाला त्यांच्या कार्यकर्त्यांचा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक इंटरेस्टिंगमध्ये या निवडणुकीमध्ये तुम्हाला सामोरं जायचं आहे माजी आमदार रमेशराव कदम यांच्या समोर आणि सामोरं जायचं आहे. काय वाटते तुम्हाला, एक कशा प्रकारचं आव्हान असणार आहे? तुम्हाला सांगतो, बेसिकली रमेशराव कदम हे आधी मुळातच आमदार म्हणून काम केले त्यांनी आणि त्यांनी आता एका मोठ्या शरद पवार पक्षाच्या ते राज्य कार्यकारिणीवर आहेत. दुसरं म्हणजे त्यांचा आवाका मोठा आहे, गेली 40-45 वर्ष ते राजकारणात सक्रिय राजकारणात भाग घेत आहेत. अनेक पक्षांचा त्यांना अनुभव आहे, शिवाय ते नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे निश्चित आव्हान आहे. मी असं कधीच अंडर एस्टिमेट करायला जाणार की त्यांना हे जमेल, त्यांचं आव्हान निश्चित आहे. ते आव्हान वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, म्हणजे केवळ राजकीय असं नाही, ते सामाजिक पण आव्हान आहे. म्हणजे ह्या सगळ्यांनाच ते आव्हान असू शकतं आणि कितीही आपण डावलं तरी ही निवडणूक कास्ट वाईज जाणारच आहे, हा निश्चित आहे. म्हणजे कारण ही निवडणूक केवळ राजकीयदृष्ट्या पक्षाच्या ह्याच्यावर होत नाही, ती व्यक्तिगत पातळीवर पण जाते. प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध किती त्याच्यावर पण जाते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सगळ्या आहेत, त्याचे आव्हान निश्चितच आहे. म्हणूनच मी आत्ता हे गेल्या 2 दिवसांमध्ये विचार करतो आहे की याचा परत एकदा मी स्टडी करतो आहे सगळा. मी अगोदरच सर्वे केलेला आहे. सुरुवातीच्या सर्वेला आम्हाला अतिशय सकारात्मक वातावरण होतं. म्हणजे आत्ता हे थोडंसं एकमेकांची युती आघाडी थोडीशी कुरबुरी असली होते, नाहीशी नाही, एकदम मोठी नाही जरी होते. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह जे स्पर्धात्मक उमेदवार आहेत त्यांची संख्या आता कमी होत चालली आहे. त्यामुळे ह्या विषयावर पण माझा एक विचार सुरू आहे. खरं तर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षातनं जर उभं राहायचं म्हटलं कुठल्याही पक्षातनं तर त्या पक्षाचा पाठिंबा असतो, कार्यकर्ते असतात सपोर्टिंगला. तुम्हाला तर ग्राउंडपासून तळगाळापर्यंत जायचं. बरोबर आहे. तुम्हाला नक्की पाठिंबा कोणाचा आहे हे आता मी ओपन करून शकत नाही आहे, कारण काय आहे सगळ्याच गोष्टी काही डावपेचाचे विषय असतात. कारण राजकारणामध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी खुलेआम सांगितलं तर ते सध्या हे दबाव तंत्राचं पण राजकारण असतं आणि एखादा आपला कार्यकर्ता असेल किंवा आपल्या जवळचा माणूस असेल तो माझ्यासारख्याला मदत करत असेल तर त्याला सगळ्या पद्धतीने समजावलं जाऊ शकतं, अशी असू शकते. त्यामुळे मी आत्ता लगेचच जाऊन ते ओपन करणं बरोबर नाही संयुक्तीने, आणि दुसऱ्या माझ्या जवळच्या हितचिंतकाला अडचणी आणण्याचं पण तसं वाटत नाही योग्य. कारण गेल्या वेळेला सुद्धा नगराध्यक्ष जी निवडणूक होती ती थेट जनतेत नव्हती. बरोबर आहे. त्यावेळेस सुरेखाताई खेराडे ह्या निवडून आल्या होत्या.
भाजपवरती. होय. आणि आता सुद्धा वाटते असा नवीन चेहरा येईल तुमच्या स्वरूपात. काय वाटते तुम्हाला, लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करणार का? नाही, मी हा प्रयत्न करतोय की आता अजून 4 दिवस आहेत. 4 दिवसामध्ये या विषयावर मी पुन्हा एकदा विचार करतोय. आता कालच माझ्या काही हितचिंतकाची माझी बैठक झाली. शिवाय काही पत्रकार मित्र आहेत जे माझ्यावर सपोर्टला आहेत, ह्या सगळ्यांशी विचार करतोय. कारण गेल्या 2 दिवसामधलं हितलं राजकारण तरी ढवळून निघालेलं आहे. युती आघाडी ह्याच्यामध्ये बेबनाव आहे, काही होतं आहे, काही नाही होतं आहे, ह्या सर्वाचा अभ्यास करून मग मी एका अंतिम निर्णयाप्रत येणार आहे. कारण 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे, अजून 4 दिवस आहेत. तर त्यापर्यंत निर्णयाप्रत येईल. मला वाटते काही अडचण येणार नाही, परंतु एकदा परत आढावा घेऊन मग फायनल निर्णयावर मी येईल. एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की चिपळूणची नगराध्यक्षाची जी निवडणूक आहे किंवा नगराध्यक्षपदाचा जो कोण कॅन्डिडेट असेल, चिपळूण शहराच्या दृष्टीने कोणते मुद्दे घ्यायला पाहिजेत? 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. एक तर आपल्या शहराचा जो आवाका आहे तो असा कॉम्प्रेस झाला आहे, म्हणजे संकुचित झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या, जिओग्राफिकदृष्ट्या म्हणतोय आपण, तो आवाका वाढला पाहिजे. भाग 1. भाग 2 असा आहे की आपल्या शहरातनं 2 नद्या व्हायला जातात, एक शिवनदी आणि वाशिष्ठी नदी. या नदीच्या किनारा किंवा काठाचं संवर्धन व्हायला पाहिजे, विकास व्हायला. हा मुद्दा पहिला आहे. पाण्याचा विसर्ग जो येतो आहे वरून कोळकेवाडी किंवा अन्य म्हणजे भागातून येतो आहे, 5 नद्या येत आहेत, परत धरणातनं पाणी येतं आहे, हा साठवून घेऊ शकत नाही. त्यामुळे नदीची वहन क्षमता वाढली पाहिजे. जेव्हा नदीची वहन क्षमता वाढेल त्याबरोबर त्याची पातळी विसर्ग येऊन जायची पण वाढेल. आणि योगायोगाने निळ्या आणि लाल रेषेचा मगाशी जो मुद्दा उपस्थित केला त्या पण खाली जाण्यात मदत होईल. जेव्हा त्या खाली जातील, म्हणजे ज्या उंचीला आत्ता आहेत जलसंपदाच्या नियमानुसार खाली असतील, तेव्हा बांधकामामधले परवानग्यासुद्धा शिथिल येण्याची शक्यता आहे. तर बेसिक तिथपासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि मग आपोआप ते बाकी डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होईल. आता काय झालं आहे, ह्या सगळ्या प्रकारामुळे आणि जाचक नियमामुळे संपूर्ण शहराची वाढ खुंटली आहे. ती वाढणं आवश्यक आहे. बाजारपेठ बघा, सीमित बाजारपेठ आहे. अलीकडे बहादूरशाहीला वाढत गेली, पण त्याच्या पलीकडे जात नाही आहे. ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला मोठ्या प्रमाणात विचार केला पाहिजे. कदाचित राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारबरोबर सुद्धा एक आराखडा आपल्याला नवीन सादर करावा लागेल. म्हणून मी म्हटलं, इथं बसणारी व्यक्ती ही स्टडीड पाहिजे, अभ्यासू पाहिजे, त्याला सगळे नियम माहिती पाहिजेत. आणि म्हणजे वेळ पडली तर हरित लवादासारख्या ह्याच्यामध्ये लढणारी पण पाहिजे. तर ह्या दृष्टीने अशा पद्धतीची व्यक्ती पाहिजे आणि हेच मुख्य प्रश्न आहेत जे सोडवले पाहिजेत. पत्रकार क्षेत्रातील अनेक उदाहरणं आहेत. जे संजय राऊत असतील, त्यांनीसुद्धा सामनाच्या माध्यमातून ते पुढे आले आणि शिवसेनेचे प्रमुख बनलेले आहेत. आतासुद्धा या चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सतीश कदम आहेत, ज्येष्ठ पत्रकार. ते सुद्धा एक नौका चेहरा नगराध्यक्षपदाच्या स्वरूपात पुढे येण्यासाठी प्रयत्न आहेत, इच्छुक आहेत. त्यामुळे नक्कीच या 2025च्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये चिपळूणचा नगराध्यक्ष कोण होणार आणि कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार हे आपल्याला काही दिवसातच चित्र स्पष्ट होणार आहे. रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.